नमस्कार दर्शक हो, एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही तासांपूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. आचारसंहिता ही मोठ्या आता लागू झालेली आहे. एकंदरीतच आता आपण पाहू शकतो एका हॉटेलमध्ये कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आता ही निवडणूक प्रक्रिया चालू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहे. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती अरुणबाई दुधबडकर यांची आहे. त्यासोबतच जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले आता आपल्याला बघू शकतोय. एकंदरीतच बघायला गेलं तर इच्छुकांची इथं जर संख्या आपण बघायला गेली तर मोठ्या प्रमाणात इथं चालू आहे. कशा पद्धतीने हे इच्छुक आता येणाऱ्या काळाला सामोरं जातात आणि कशा पद्धतीने हे सगळे होतं. आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका. कशा पद्धतीने आता हे मुलाखती करत आहेत? शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आम्ही उमेदवारी म्हणजे महिला म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे ओबीसी महिलामधून 18 प्रभाग क्रमांक 18. शिवसेना ही असा पक्ष आहे की तो समाजासाठी काम करतो, सामाजिक कार्यासाठी काम करतो, राजकारण न करता समाजासाठी काम करतो. म्हणून आपण ही उमेदवारी मागतो जेणेकरून लोकांपर्यंत आपण पोहोचून न्याय देऊ शकतो. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. कारण पक्ष आपला जो आहे तो समाजासाठी काम करतो हे आधीच सांगितलं. त्यासाठी सर्वांची इच्छा आहे की नाही आपण ह्यांनाच निवडून देऊ. नक्कीच महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात आपण सहभाग यात पाहू शकतोय. बघूया आपण काही नगरसेविका आहेत, नगरसेवक पदासाठी इच्छुक काही महिला आहेत. कोणत्या प्रभागातून आपण? प्रभाग क्रमांक 12 मधून मी इलेक्शन लढवू इच्छित आहे. त्यासाठी माझं काम पण त्यांनी बघितलेलं आहे. त्या हिशोबानं बघूया आणि जे पक्षश्रेष्ठी ठरवतील, इच्छुक तर आहेत 12 मधनं. जुने शिवसैनिक पण आहेत, त्यांच्या मिसेस पण आहेत, पदाधिकारी पण आहेत. जे पक्ष वरती जे ठरवतील ते मान्य आहे आम्हाला. एकंदरीतच आता मुलाखतीला सामोरं जाताना कोणत्या प्रकारची तुम्ही तयारी केलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या समोर वरिष्ठांसमोर नेमके काय कोणते मुद्दे मांडणार आहात? आता खासदारकीच्या निवडणुका झाल्या, परत आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला पण मी सक्रिय होते, तुम्ही पाहिलाच असेल. मग दोन्ही इलेक्शनमध्ये घरापर्यंत पोहोचले होते, त्यामुळे तेही त्यांना माहिती आहे. आणि निश्चितच याचा जरी दुसरे कोणी उभारले म्हणजे दुसरे कोणाला जरी ठरलं द्यायचं तर 100% याचा फायदा आमचा जो केलेला कामाचा फायदा आहे तो त्यांनाही होणार आहे ना. आम्हाला जास्तीत जास्त आमच्या पक्षाच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सीटा निवडून आणणं आम्हाला महत्वाचं आहे. नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठ्या प्रमाणात महिला नगरसेवक आहेत तर इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पुरुष नगरसेवकांकडून जे पदाला इच्छुक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांचं काय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी आहात. आता नगरसेवक पदाच्या इच्छुकाला तुम्ही आता मुलाखतीला आला आहात. काय नाही, एवढे वर्ष शिवसेनेचं काम केले तर कुठेतरी त्याचं आम्हाला फळ मिळावं या उद्देशानं आम्ही एकतर काम शिवसेनेचं प्रामाणिकपणे केले. आणि आमची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आमची खरी शिवसेना. तर त्यात नाही का आम्हाला बाबा काम केले, एक नगरसेवक पदाची आम्हाला तिकीट मिळावं, त्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढू. जय पराजय हा नंतरचा भाग आहे, पण एक शिवसेनेचा आम्हाला एक म्हणजे लेबल लागावं की एवढे वर्ष आम्ही काम केले शिवसेनेचं आणि ह्या शिवसेनेतनं आम्हाला तिकीट मिळालं, हीच आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. दुसऱ्या तुम्ही आता एक मुलाखत दिलेली आहे. काय नेमकं मुलाखतीमध्ये कशा प्रकारे विचारणा केली जाते आणि तुम्ही नेमकी कशा पद्धतीने आहे? हा, आता आमच्या प्रभागामध्ये साधारणतः पहिली पायरी म्हणून आम्ही पॉम्पलेट काढलेले आहेत आणि घरोघरी पॉम्पलेट पोहोचवलेले आहेत. साधारणतः माझ्या प्रभागामध्ये 25,000चा मतदारसंघ असल्यामुळे प्रभाग क्रमांक 6 प्रथमतः मी माझी ओळख करतो. राकेश पाटील, प्रभाग क्रमांक 6 सर्वसाधारण मधून मी इच्छुक आहे. आम्ही पॉम्पलेटच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलो आहे. हे आमची आता पहिली पायरी आहे. दुसरी पायरी म्हणजे आम्ही आता प्रभागामध्ये कोणत्या सुविधा देऊ शकतो किंवा काय करू शकतो हे विजन आम्ही आमच्या त्या लेखीमधून ते परत पॉम्पलेट हे दुसऱ्या पद्धतीने आम्ही घरी पोहोचवणार आहे. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ज्या मुलाखती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथून इच्छुक नगरसेवक दाखल झालेले आहेत. एकंदरीतच आपण जिथं मुलाखती चालू आहे तिथं जाऊयात. काय नेमकी त्यांची तयारी आहे, कशा पद्धतीने हे सगळं केलं जातं बघूयात. आज माझ्याकडे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे
35 ते 40 उमेदवार आज आले आहेत मुलाखतीसाठी. 35 ते 40 चांगल्या पद्धतीचं आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे. त्या पद्धतीने सगळेच्या सगळे इच्छुक म्हणजे एवढे लढवायला इच्छुक झाले आहेत म्हटल्यावर त्यांचं याच्यावरनं वातावरण दिसते. आणि कोल्हापूर शहर हे आदरणीय शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारा हे शहर आहे. महायुतीकडून एक फॉर्म्युला आलेला आहे 33-33-15चा. जसं आपण ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीला नेमकं कोणत्या पद्धतीच्या जागांची मागणी करलेली आहे? आम्ही आता 35ची सीटची मागणी त्यांच्याकडे आघाडीकडे देणार आहोत. शेवटी आम्ही ज्याच्यावर विनिंग कॅटेगरी म्हणजे जिंकण्याचं ज्याचं जे असेल तेवढ्या सीट आम्ही मिळत्या जुळत्या घेणार. पण जिथे प्रत्येक आम्ही करणार आहोत ते सामंजस्यपणाने करणार आहोत. एकंदरीतच तशी काही दुजाभावून ठेवून काँग्रेसकडून तसं काही हे झालं तर तुमची नेमकी भूमिका कशी असणार? नाही, पण आमच्या मते काँग्रेस पण नाही करणार, शिवसेना पण नाही करणार, राष्ट्रवादी पण नाही. सामंजस्यपणाने आम्हाला आता कुठच्या समोरच्या शत्रूंना जर गाडायचं असेल तर एकसंघ होऊन एक दिलाने इलेक्शन लढवायचं आहे. आपल्यासोबत आहेत जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले. त्यांना नेमकं हे बघूया. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जितके इच्छुक उमेदवार आहेत अतिशय मोठ्या आणि चांगल्या संख्येनं शिवसेना पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा दिसतो की महायुतीच्या बाबतीत नाराज आहे. मूळ शिवसैनिक, मूळ शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक हे इच्छुक सोडून कमीत कमी 40 संख्या इथं आता झालेली आहे. कमीत कमी म्हणजे पूर्णपणे सक्षमपणे आम्ही आता कशाही पद्धतीनं लढण्यास तयार आहोत. एकंदरीतच आपण बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते ती मोठ्या प्रमाणात आणि नियोजनबद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते. या इच्छुकांच्या मुलाखती अजूनही चालू असल्याचं आपल्याला दिसतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.